नमस्कार, लोकप्रधान न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे। सध्या आपण सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर हत्तूर गावाजवळ आलेलो आहोत। या ठिकाणची भीषण परिस्थिती आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण सोलापूर विजयपूर महामार्ग गेल्या 2-3 दिवसांपासून बंद आहे। त्याला कारण असं आहे की हत्तूर गावात जो ब्रिज आहे, ब्रिजच्या खाली सोलापूरहून विजापूरकडे जाणारा हा जो मार्ग आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। तुम्ही पाहू शकता की हत्तूरहून वडकबाळपर्यंत म्हणजे जवळपास 3 ते 4 किलोमीटरचा हा रस्ता आहे नॅशनल हायवेचा, तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि सर्व शेत शिवार देखील पाण्यामध्ये गेलेलं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या ठिकाणी अनेक जे ड्रायव्हर लोक अडकलेले आहेत आणि एकंदरीत हा पाण्याचा जो प्रवाह आहे तो कशा पद्धतीने या ठिकाणी थांबलेला आहे ते तुम्ही पाहू शकता की गेल्या 3-4 दिवसांपासून पावसाच्या या पाण्यानं, सीना नदीच्या पाण्यानं या ठिकाणी गावाला वेढा घातलेला आहे। हत्तूर असेल, वांगी असेल, वडकबाळ असेल किंवा त्याचबरोबर इतर जी आसपासची जी गावे आहेत ती संपूर्ण गावं या ठिकाणी पाण्याखाली गेलेले आहेत। आणि या पाण्याखाली गेलेल्या गावामध्ये नागरिक, शेतकरी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। आणि एकंदरीत ही दृश्य तुम्ही पाहू शकता। सोलापूर विजयपूर महामार्ग या ठिकाणी बंदच आहे। आणि ही जी दृश्य आहे तुम्ही पाहू शकता की ट्रॅक्टर एक आहे, या हायवेच्या मध्ये थांबलेला एक ट्रॅक्टर देखील या ठिकाणी पाण्यामध्ये अडकलेला आहे। आणि हा जो रस्ता आहे तो विजापूरच्या दिशेने जातो आहे। आणि माझ्या इकडं म्हणजे विजापूरहून सोलापूरला येताना देखील रस्त्याच्या त्या बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी थांबल्याचं एकंदरीत तुम्ही पाहू शकता। आणि जे गावकरी, नागरिक, शेतकरी या ठिकाणी पाणी कधी जाईल याची वाट बघत आहे। आता तुम्ही तसंच जावा। हे बघा, हे केगावचा हा ब्रिज आहे आणि याच ब्रिजवर या ठिकाणी अनेक वाहनं या ठिकाणी थांबलेले आहेत। ड्रायव्हर लोकांना पाणी, जेवण देखील मिळत नाही आहे, कारण त्यांचा संपर्कच देखील तुटलेला आहे। हत्तूर गावात पूर्ण पाणी शिरलेलं आहे। अनेक गावांमध्ये या ठिकाणी पाणी गेलेलं आहे, त्यामुळे शेतकरी देखील त्रस्त आहेत, गावकरी त्रस्त आहेत। वाहनधारक जे ड्रायव्हर आहेत त्यांनी देखील या ठिकाणी चिंता व्यक्त केलेली आहे। आणखीन किती दिवस थांबावं लागेल याचं देखील त्यांना माहिती नाही आहे। प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, मात्र प्रशासन देखील अद्यापही पोहोचलेलं नाही आहे। आणि हे सोलापूर विजयपूर महामार्गावरची ही दृश्य तुम्ही पाहू शकता की संपूर्ण महामार्गावर कमरे एवढं पाणी थांबलेलं आहे। पुढं जिथपर्यंत तुम्ही जासाल तिथपर्यंत पाणीच पाणी पाहायला मिळत आहे। आणि सोलापूर विजयपूर म्हणजे सोलापूर आणि कर्नाटकाचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे। सोलापूर कर्नाटकाचा संपर्क या ठिकाणी तुटल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। अनेक वाहनधारक रस्त्यावर आहेत, शेतकरी त्यांची शेताची पिके असतील, जनावरे असतील, अन्नधान्य असतील, सर्व घर पाण्याखाली गेलेलं आहे। शेतकरी शासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। आणि एवढं म्हणजे सोलापूरला कधी नव्हे तेवढा हा अनेक वर्षानंतर सीना नदीला हा पूर आलेला आहे, हा महापूर म्हणावा लागेल। तुम्ही पाण्यात जर बघितलं तर मासे देखील या ठिकाणी तरंगताना आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। आणि सोलापूर विजापूर सोलापूर रस्ता बंद आहे। हत्तूर, वांगी, वडकबाळ या ठिकाणी अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। नेमकं हे पाणी कधी रिकामं होईल हे सांगता येत नाही आहे। जसजसं पाणी उतरेल त्यानंतरच या ठिकाणची वाहतूक सुरू होईल। अनेक गावकरी या गावामध्ये अडकलेले आहेत, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचत आहे। अनेकांना मदत देखील मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत। नेमकी मदत त्यांना हवी आहे, पाणी असेल, जेवण असेल किंवा इतर जे आरोग्याच्या सोयीसुविधा त्यांना आता आवश्यक आहे। आणि वाहनधारक जे ट्रक ड्रायव्हर आहेत ते देखील या ठिकाणी ब्रिजवर थांबलेलं एकंदरीत पाहायला मिळत आहे। जहूर सैयद सोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।